नमस्कार. मी डॉक्टर राहुल वडसकर, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र, कृषी महाविद्यालय, नागपूर. शेतकरी बोलताना सर्वसाधारणपणे कीड आणि रोग असा म्हणजे थोडंसं तफावत असते. सांगताना वैज्ञानिक दृष्ट्या ते सांगितलं जात नाही. त्यामुळे कीटक काय आहे, तर ज्याला 6 पाय आहेत किंवा 3 पायाच्या 2 जोड्या आहेत असा. आणि कीड म्हणजे इतर सगळे सजीव ज्याच्यापासून आपल्याला आर्थिक नुकसान होतं. मग आता ह्या किडींपासून म्हणा किंवा कीटकांपासून म्हणा संरक्षण करायसाठी आपण काय वापरतो, तर रासायनिक औषधं, ज्याला आपण म्हणतो कीटकनाशक. पण आता याच्यामध्ये सुद्धा शेतकरी म्हणताना कीटकनाशक म्हणतात, उल्लेख त्यांचा बुरशीनाशकाकडे असतो. तर त्याच्यामध्ये फरक काय आहे, की ज्या सजीवासाठी जे हे औषध वापरलं जातं त्या अनुषंगाने त्याचं नामकरण केलं जातं. आता उदाहरणार्थ कीटकांसाठी म्हणजे मी ज्याला सांगितलं की ज्याला 6 पाय आहेत अशा सजीव प्राण्यांविरुद्ध जर आपण रासायनिक औषध वापरत असू त्याला म्हणतो आपण कीटकनाशक. उदाहरणार्थ तुमचं क्लोरोपायरीफॉस आहे, डायमिथोएट ज्याला रोगर म्हणतो, प्रोपेनोफॉस आहे. खूप सारे औषध आहेत कीटकनाशक. फक्त कोणासाठी? कीटकांसाठी. आता कीटकांचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आपल्या फायद्याचा आणि दुसरा आपल्याला नुकसान करणारा. फायद्याचा कुठला आहे? मधमाशी आहे, रेशीम किडा आहे. आणि हानिकारक कुठले आहे? बोंडअळी आहे, त्याच्यानंतर तंबाखूची पाने खाणारी अळी आहे. तर हा फरक आहे. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे मूषकनाशक, म्हणजे उंदीर मारण्यासाठी जे औषध वापरलं जातं, उंदीर म्हणा, घूस म्हणा. उदाहरणार्थ झिंक फॉस्फाईड, ब्रोमोडिओलॉन, फॉस्फरस, हे असे घटक वापरले जातात उंदरांना मारण्यासाठी. त्याला म्हणतात मूषकनाशक. म्हणजे सजीव बदलला, त्याच्या अनुषंगाने त्याचं दिलेलं नामकरण बदललं. तिसरं आहे कोळीनाशक. आपल्या पिकांवर कोळी अगदी भाजीपाला पिकांमध्ये वांगी बघा, टोमॅटो बघा, कपाशीमध्ये दिसतात, संत्र्यामध्ये दिसतात. ते जे लाल रंगाचे कोळी असतात त्यांच्या व्यवस्थापनासाठी जे औषध वापरलं जातं त्याला म्हणतात ॲकॅरिसाइड किंवा मायटीसाइड. जसं डायकोफॉल आहे, प्रॉपर गाईट आहे, इथिऑन आहे. ठीक आहे. नंतरचा गट आहे पक्षीनाशक. आता काही काही पिकांमध्ये पक्ष्यांचा खूप त्रास असतो, जसं ज्वारी आहे, सूर्यफूल आहे. तर अशा वेळी अँथ्रोक्विनॉन नावाचं एक औषध आहे जे पक्ष्यांना आपल्या पिकापासून परावृत्त करण्यासाठी वापरलं जातं. त्याला म्हणतात पक्षीनाशक. शंखीनाशक. आता बऱ्याच जागी तुम्ही शंखी म्हणजे गोगलगाय ज्याला म्हणतो किंवा शेंबडी ज्याला म्हणतो त्यांच्या प्रादुर्भावाबद्दल ऐकलं असेल किंवा व्हॉट्सअपवर फोटोज पण बघितलेले असतील. तर या किडींच्या व्यवस्थापनासाठी जे औषध वापरलं जातं, उदाहरणार्थ स्नेल किल, ज्याला घटक आहे मेटाअल्डिहाइड, त्याला म्हणतात शंखीनाशक. सूत्रकृमी, ज्याला आपण नेमॅटोड्स म्हणतो, हे जमिनीच्या खाली असतात, शक्यतो मुळांना झाडाच्या बाधा करतात. त्यांच्या व्यवस्थापनासाठी जे वापरलं जातं ते सूत्रकृमीनाशक. त्याच्यामध्ये ईडीबी आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक. आता बुरशीनाशकाबद्दल तर तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे. बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी जे औषध वापरलं जातं त्याला आपण म्हणतो बुरशीनाशक. सीओसी आहे, कार्बेंडाझिम आहे, खूप सारे बुरशीनाशक आहे. टिल्ट आहे म्हणजे ज्याला आपण प्रोपिकॅनोझोल म्हणतो. हे सगळे काय आहेत तर बुरशीनाशक आहेत. आता बरेचसे रोग हे बॅक्टेरियामुळे सुद्धा होतात, ज्याला आपण म्हणतो जीवाणू. तर त्या जीवाणूजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी जे औषध वापरलं जातं त्याला म्हणतात जीवाणूनाशक. सगळ्यात कॉमनली वापरलं जाणारं कुठलं आहे तर स्ट्रेप्टोमायसिन. आणि शेवटचा विषय म्हणजे तणनाशक. आता तणनाशक काय आहे तर शेतामधल्या तणाच्या व्यवस्थापनासाठी वापरलं जाणारं औषध. 2,4-D असो, पॅराक्वाट असो, ग्लायफोसेट असो. मग आता हे जे कीडनाशक आहे याचे मुख्यतः 3 प्रकार असतात. एक द्रवरूप म्हणजे लिक्विड, दुसरं पावडर आणि तिसरं दाणेदार, ज्याला आपण साध्या भाषेत शेवळ्या म्हणतो, ते म्हणजे दाणेदार. आता आपण जे कीटकनाशक वापरतो आहे त्याला आपण आदर्श कीटकनाशक केव्हा म्हणणार? जर आपल्या शेतामध्ये येणाऱ्या किडींचं ते जलद गतीने प्रभावीरित्या व्यवस्थापन करत असेल तर. पण किडींचं व्यवस्थापन करत असताना मित्र किडींना मात्र ते सुरक्षित हवं. जसं आपला क्रायसोपा आहे, लेडीबर्ड बिटल आहे, मधमाशा असो, सूक्ष्म जीवाणू असो, मासे असो, सस्तन प्राणी असो किंवा इव्हन मनुष्य प्राणी असो, या सगळ्यांना ते सुरक्षित असायला हवं. जो फवारणी करतो आहे त्याला सुद्धा याच्यापासून फारशी हानी व्हायला नको. आता फारशी हानी व्हायला नको याचा अर्थ त्यांनी काहीच काळजी घ्यायला नको असं नाही, पण काळजी घेतल्यावर मात्र त्या औषधांचे त्या फवारणी करणाऱ्या माणसाला कमीत कमी दुष्परिणाम दिसायला हवे. महत्वाची गोष्ट, कीटकनाशकाचं काम काय? फवारणी केली, कीटक संपर्कात आले, कीटक मेले
की त्याचं विघटन होऊन जायला पाहिजे, त्याचे अवशेष पिकावर राहायला नको. पण काही औषधं अशी आहेत जुनी जी तुम्हाला आठवत असतील, डीडीटी, बीएचसी, एल्ड्रीन, हे महिनाभर त्याचे अवशेष पिकावर राहायचे आणि त्यामुळे ते जास्त हानिकारक होतं. आता नवीन जी औषधं आलेले आहेत त्यांचा प्रभाव म्हणजे असं म्हणता येईल त्याचे हानिकारक अवशेष जे आहे ते 5 ते 7 दिवसामध्येच विघटन होऊन जातात, म्हणजे नाश पावतात. त्यानंतर त्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका संभवत नाही. आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे कधी कधी असं दिसून आलंय की फवारणी केल्यानंतर सुद्धा कीटकांची संख्या जी कमी व्हायला हवी ती वाढते. त्याला म्हणतात रिसर्जन्स किंवा किडींचा उद्रेक. कधी कधी काय होतं, मुख्य किडींचं व्यवस्थापन तर होऊन जातं, पण कधी कधी दुय्यम कीड वाढल्याचं दिसून येतं. हा सुद्धा एक दोष आहे, तो आदर्श कीटकनाशकांमध्ये असू नये. दुसरी महत्वाची गोष्ट काय होतं, एकच कीटकनाशक वारंवार वारंवार वापरलं की कीटकांमध्ये सुद्धा त्याच्याप्रती एक प्रतिकार शक्ती तयार होते, म्हणजे त्याचा प्रभाव कमी होत जातो. त्याला म्हणतात रेझिस्टन्स किंवा प्रतिकार शक्तीची निर्मिती. ती कशी होते ते पण मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो. पण ज्याच्यामध्ये आपण जसं क्रिकेटमध्ये म्हणतो ना, ऑलराऊंडर खेळाडू पाहिजे, म्हणजे त्याला बॅटिंग करता आली पाहिजे, त्याला बॉलिंग करता आली पाहिजे. तसंच वेगवेगळ्या प्रकारची कार्यप्रणाली एकाच औषधामध्ये असेल तर मात्र त्याचा प्रभाव जास्त राहतो. जसं निंबूळी अर्क आहे, ते भक्षण रोधक आहे, म्हणजे खाऊ देत नाही. प्रतिसारक आहे, म्हणजे पिकाच्या जवळ येऊ देत नाही. खाल्लं तरी सुद्धा त्याचे कीटकांवर विपरीत परिणाम दिसतात. म्हणण्याचा अर्थ दोन्ही तीनही प्रकारच्या पद्धतीने ते कीटकांवर आपला प्रभाव टाकतं. अशा प्रकारचं औषध हे आदर्श कीटकनाशक या परिभाषेत फिट बसतात. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याचा साठवणूक कालावधी जास्त असावा. आता सर्वसाधारणपणे काय होतं, 1 वर्षाचा कालावधी असतो, 6 महिने ते 1 वर्ष. आणि बाजारामधनं शेतकरी बंधू जेव्हा ते विकत घेतात तेव्हा ऑलरेडी त्याच्यातले 3, 4, 5, 6 महिने गेलेले असतात. दुकानात बहुतांश वेळा तुम्ही बघा, जुना जो एक्सपायरी कडे आलेला माल आहे तो पहिले दिला जातो, नवीनवाला दुकानात राखला जातो. मग समजा तेव्हा फवारणी करायची ऑगस्टमध्ये, ऑगस्ट मधली फवारणी टळली, मग तो एक्सपायर झाला तर वाया जाईल, बरोबर आहे. मग म्हणून त्याचा साठवणूक कालावधी, एक्सपायरी डेट ज्याला म्हणतो, ती जास्त असलेले कीटकनाशक हे चांगले कीटकनाशक असं गृहीत धरायला हरकत नाही. आपण सुद्धा बाजारात जाताना जसं मेडिकलच्या दुकानातून आपण औषधांची एक्सपायरी चेक करतो, तसंच कीटकनाशकांची सुद्धा एक्सपायरी चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर हे कीटकनाशक कसं हवं, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा देणारं असावं आणि त्याच्यापासून आपल्या सगळ्यांना होणारा धोका जो आहे, संभाव्य धोका, तो कमीत कमी असावा. आता प्रतिकारशक्ती कसं तयार होतं या फोटोमध्ये बघा. पहिल्या फोटोमध्ये डावीकडे वर जे पान आहे त्याच्यात असं दिसतंय की लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे ते जे ठिपके दिसतात आहेत ते किडे आहेत असं गृहीत धरू. आता त्याच्यामध्ये काय दिसतंय की पिवळ्या रंगाचे किडे जास्त आहेत आणि लाल रंगाचे कमी. लाल रंगाचे कोणते आहे, त्याला म्हणतात रेझिस्टंट, जे फवारणी केल्यावरही सहजासहजी मरत नाहीत ते. आणि पिवळेवाले कोणते आहेत, जे फवारणी केल्यावर मरतात. मग आता काय झालं, आपल्या शेतामध्ये आपल्याला प्रादुर्भाव दिसला, आपण फवारणी केली. मग डावीकडचं खालचं पान बघा, त्याच्यात काय झालं की लालवाले 3 होते, 3ही जिवंत राहिले आणि पिवळेवाले जे 10-15 होते त्यातनं फक्त 1-2 जिवंत राहिले. मग काय होईल, परत त्यांचं प्रजनन होईल, परत अंडी घातल्या जातील, परत नवीन किडे तयार होतील. पण आता परिस्थिती बदलली. आता उजवीकडचं वरचं पान पहा, त्याच्यामध्ये लाल किडींची, म्हणजे जे औषधाला बळी पडत नाही त्यांची संख्या जास्त आणि पिवळ्याची झाली कमी. पण परत तुमच्या शेतात प्रादुर्भाव दिसतोय, तुम्ही फवारणी कराल, परत काय होईल, ते पिवळेवाले जे आहे, जे औषध फवारणीला बळी पडतात ते मरून पडतील. पण लालवाले प्रतिकारक, जे कीटकनाशकाला सहजासहजी दाद देत नाही, ते तसेच राहिले. म्हणून बरेच वेळा शेतकरी सांगतात की कीटकनाशक फवारलं तरी किडे मरत नाहीये. तर म्हणण्याचा अर्थ, कधी कधी या किड्यांमध्ये त्या औषधाप्रती प्रतिकारशक्तीची निर्मिती झाली आहे, हेही असू शकतं. आता हे जे कीटकनाशक आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. फक्त साध्या भाषेत सांगतो की जे लाल रंगाचं आहे त्याला आपण म्हणतो अत्यंत विषारी. आता बहुतांश त्यातली जी औषधं आहेत ती बॅन होणार आहेत, त्याच्यावर बंदी सरकारतर्फे घातल्या जाणार आहे, इन्क्लुडिंग तुमचं क्लोरोपायरिफॉस. त्याच्यानंतरचा गट आहे जो फार विषारी गट आहे, पण लालच्या तुलनेत कमी, त्याला आपण म्हणतो पिवळ्या रंगाचा गट, फार विषारी. तिसरा आहे निळा, त्याला आपण म्हणतो. चौथा जो आहे त्याला आपण म्हणतो हिरवा, म्हणजे जो सुरक्षित आहे, त्याला म्हणतात किंचित विषारी गट. हे 4 वर्गीकरण आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
आपल्याला हे लक्षात नाही राहिलं तर डब्याच्या मागे एक शंकरपाळ्याचा आकाराचा त्रिकोण किंवा चौकोन म्हणता येईल तुम्हाला, तो असतो. हिरव्यामध्ये बघा फक्त हिरवा रंग असतो आणि वर लिहिलेलं असतं इशारा, कॉशन. डावीकडे जो आहे निळ्या रंगाचा त्याच्यावर लिहिलेला आहे धोका. पिवळ्या रंगाचा जो आहे त्याच्यावर लिहिला आहे विष, पॉइझन. आणि जो लाल रंगाचा आहे त्याच्यावर तर विष लिहिलंच आहे, सोबत त्या इलेक्ट्रिकच्या डीपीवर जसा हड्डी असते की नाही तसं चिन्ह आहे, म्हणजे अतिशय धोकादायक. या 4 कलर कोडवरून म्हणजे रंगांवरून किंवा त्याच्यावर असलेल्या चिन्हांवरून आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की आपण जे कीटकनाशक वापरणार आहोत ते सुरक्षित आहे किंवा हानिकारक. आता लाल रंगाचे मी तुम्हाला सांगितले, मोनोक्रोटोफॉस, डायक्लोरोवॉस, मिथोमिल, मिथिल पॅराथिऑन, फोरेट, हे सगळे अतिशय घातक, अतिशय जास्त तीव्रता असलेले, ज्याचे अवशेष बऱ्याच कालावधीसाठी राहतात अशी औषध आहे. मग याच्यापेक्षा तुलनात्मकरित्या कमी हानिकारक कुठले आहे? ऍसिटामाप्रिड, इमामेक्टिन बेन्झोएट, जे आपण प्रोक्लेम मिसाईल म्हणतो, लॅम्बडा सायलोथ्रिन. लॅम्बडा सायलोथ्रिन तुम्हाला माहिती आहे की फवारणी करताना तो फवारणी करणारही नाही म्हणतो का? कारण त्यांनी खाजवतं, इचिंग ज्याला म्हणतो ना आपण ते. क्विनॉलफॉस, ट्रायझोफॉस, म्हणून ही बहुतांश औषधं जी आहे ती आता प्रस्तावित बंदीमध्ये आहेत. मग सुरक्षित कुठले आहे? निळा रंग. निळ्यामध्ये ऍसिफेट आहे, डायफेन्थुरॉन ज्याला आपण पोलो म्हणतो, डायनेटोफिरॉन जे ओशिन नावाने भेटतं, फ्लोनिकामाइड, उलाला, हे ज्याची तीव्रता कमी आहे, मध्यम तीव्रता आहे. आणि हिरवा रंग ज्याच्या मागे आहे तो सुरक्षित. एक लक्षात ठेवा, कीटकनाशक हे विष आहे. कुठलंही विष सुरक्षित नसतं, फक्त तीव्रता याची थोडी कमी आहे. जे हिरव्या रंगाचे आहे त्याच्यामध्ये कोराजेन आहे, फ्लुवेंडामाइड म्हणजे फेम किंवा टाकुमी आहे, बुप्रोफेझिन आहे. तर ही काही औषध आहेत जी तुलनात्मकरित्या किडींच्या विरुद्ध कमी प्रमाणात अतिशय प्रभावी आहेत, पण मनुष्यांना किंवा इतर सजीवांना कमी हानिकारक आहेत. मग आता इतर देशांचा विचार जर केला तर आपल्या भारतात कीटकनाशकांचा वापर जगाच्या तुलनेत फक्त 2% आहे. पण त्याच्यापासून होणाऱ्या दुर्घटना मात्र इतरांपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे युरोपमध्ये बघा तुम्ही 45% कीटकनाशक वापरलं जातं, अमेरिकेमध्ये जवळपास 35%. पण तिथून कधीही आपल्याला विषबाधेची गोष्ट ऐकू येत नाही. पण आपल्या इथे मात्र तसं नाही. आपल्या इथे या दुर्घटना दुर्दैवाने वारंवार आपल्याला आपल्या कानावर पडत राहतात. आता बघा, प्रति हेक्टर आपण किती औषध वापरतो कीटकनाशक? फक्त 480 ग्रॅम, अर्धा किलो. तायवानमध्ये तेच प्रमाण 17 किलो आहे. मग एवढं सगळं असूनही आपलं चुकतं कुठे? तर त्याच्याबाबत म्हणजे ज्याला आपण विषबाधा म्हणतो त्याच्याबद्दल आपल्याला तांत्रिक माहिती कमी आहे. का? कारण मग फवारणी केल्यावर किती दिवस त्या औषधाचा प्रभाव राहतो हे जर शेतकऱ्यांना माहिती नसेल तर विषबाधा व्हायची शक्यता आहे. कुठला किडा आहे, तो कशा पद्धतीने पिकाला नुकसान करतो हे माहीत न करता जर आपण दुसरंच औषध फवारत राहिलो तर आपल्याला फायदा होणार नाही आणि औषधाचा अनावश्यक वापर वाढेल. तिसरी महत्वाची गोष्ट, बरेच वेळा फळं पिकवायसाठी सुद्धा काही कीटकनाशकांचा वापर केला जातो, तर हे सुद्धा हानिकारक आहे. चौथी महत्वाची गोष्ट, बहुतांश कीटकनाशक हे कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरकारक आहे, ज्याच्यापासून कॅन्सर होतो असे. आणि काही जे आहे ते नर्व पॉइझन आहे, जे आपल्या नर्वस सिस्टीमवर प्रभाव टाकतात अशी औषधं. आता नंतरचा भाग आहे तो फवारणीचा. फवारणी करत असताना चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या उपकरणाने म्हणजे चुकीचा पंप वापरून जर आपण फवारणी करणार असू तरी सुद्धा विषबाधा होऊ शकते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कीटकनाशकांविषयी बहुतांश वेळा शेतकरी बंधूंना प्राथमिक स्वरूपाची सुद्धा माहिती नसते. आणि अजून एक तुम्ही गोष्ट बघा की बरेच वेळा शेतकरी काय करतात, निव्वळ स्पर्धा म्हणून फवारणी करतात. रामरावांनी फवारणी केली तर शामराव सुद्धा आपला पंप काढतात की चला फवारून टाकू. पण रामरावांच्या शेतातलं पीक, त्याची अवस्था, त्याच्यावर असलेल्या किडी, तीच परिस्थिती शामरावांच्या शेतात असेल हे जरुरी नाही. पण तरी ते फवारतात आहे म्हणून ही सुद्धा फवारणी केली जाते. आणि सगळ्यात महत्वाची बाब, फवारणी करत असताना शिफारसीत औषधांचाच वापर व्हायला हवा, ज्याला आम्ही म्हणतो की केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेली औषधं, त्यालाच लेबल क्लेम असं सुद्धा म्हणतात. मग आता नेमकी चूक कुठे होते? पहिली महत्वाची गोष्ट, उत्पादन. उत्पादन कधी तुम्ही कीटकनाशक तयार करणाऱ्यांच्या फॅक्टरीत जर गेले तर तुम्हाला असं दिसेल की तिथे प्रत्येक गोष्ट नियंत्रणात असते. जराशीही चूक ते होऊ देत नाहीत कीटकनाशक किंवा कीटकनाशक सामुग्री हाताळताना.
मग तिथून ते दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्टनी येतं दुकानापर्यंत, तेव्हा सुद्धा काळजी घेतली जाते. दुकानात सुद्धा जे कृषी सेवा केंद्रवाले असतात ते सुरक्षित पद्धतीने त्याची साठवणूक करतात. एखादा डब्बा लीक झाला तर त्याला डिस्पोज ऑफ करतात, म्हणजे त्याची विल्हेवाट लावतात. पण एकदा का ते शेतकऱ्यांच्या हाती आलं की मग मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही आणि मग दुर्दैवाने अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग आपल्याला काय करायचं आहे? एकदम सोपं आहे. तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर वारंवार एखाद्या चॉकलेटची, बिस्किटची ऍडव्हर्टाईज येत राहते. ती कशासाठी? की वारंवार एकच गोष्ट पाहिल्यामुळे ती गोष्ट आपल्या मनावर बिंबवली जाते. विशेषतः पहा तुम्ही लहान मुलांच्या मनावर वगैरे, ते दुकानात गेले की ते सांगतात की मी टीव्हीवर ही ऍडव्हर्टाईज पाहिली होती, मला हे चॉकलेट हवं किंवा अमुक अमुक वस्तू मला हवी. तर तीच बाब आपल्याला करायची आहे. वारंवार ही गोष्ट त्यांच्या मनावर नोंदवायची की जेणेकरून त्यांना ही बाब लक्षात येईल की सुरक्षित हाताळणीसाठी आपल्याला या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. मग काय करायचं आहे? अगदी सोपं. 5 नियम आपल्याला पाळायचे आहेत. कुठला पहिला नियम आहे? पहिला नियम आहे की कीटकनाशक हाताळताना सुरक्षितता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. कुठली सुरक्षितता? की दुकानातनं आपण आणलं तर ते व्यवस्थित त्याची साठवणूक करून ठेवायचं. तर पहिली गोष्ट, जेव्हा कीटकनाशक तुम्ही आणलं आणि साठवून ठेवलंय तर ते कडी-कुलपात असायला पाहिजे. कमीत कमी लहान मुलांच्या ते संपर्कात येणार नाही, त्यांच्या याच्यात येणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण अतिशय लहान मुलं असतील तर त्यांचं काय असतं, कुठली गोष्ट ती तोंडात टाकून पाहतात आणि कीटकनाशक शेवटी विष आहे. त्यामुळे लहान मुलांच्या ते सहज संपर्कात येणार नाही अशा पद्धतीने ते साठवून ठेवायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, आज फवारणीचं हे आहे, तर फवारणीसाठी औषधं शेतात नेत असताना सोबत अन्न पदार्थांची वाहतूक सोबत करायला नको. कारण दुर्दैवाने जर ते कीटकनाशक लीक झालं तर तुमची जी अन्न पदार्थ आहेत, साठवून ठेवलेलं धान्य असेल, तुम्ही खायसाठी न्याहारीसाठी नेलेले पदार्थ असतील, ते दूषित होऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट, की औषध वापरून झालं, त्या डब्याचं काम झालं की काय करतात, सर्वसाधारणपणे तो डब्बा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने विसळून घेतात. ते औषध फवारणीसाठी वापरून घ्यायचं आणि नंतर गोट्यानी म्हणा किंवा एखाद्या हातोडीने तो ठोकून चपटा करून अक्षरशः जमिनीत गाडून टाकतात. कुठल्या जमिनीत? जिथून खालून पाण्याचा ओझर नसेल. नाहीतर काय होईल, त्या पाण्यामध्ये सुद्धा ह्या कीटकनाशकांचे अंश दिसून येतील. म्हणून सुरक्षित पद्धतीने या डब्यांची विल्हेवाट लावणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची बाब, फवारणीची वेळ आपण असं सांगतो की अगदी सकाळच्या वेळी किंवा दुपारी ऊन कमी झाल्यावर करायला हवी. पण आपल्याकडे सर्वसाधारणपणे भर उन्हात फवारणी करताना दिसते. याचा फवारणी करणाऱ्यावर विपरीत परिणाम दिसतो आणि पिकांवर सुद्धा. भर उन्हामध्ये पिकांवरही ताण असतो. अशा वेळी जास्त तीव्रतेचं औषध फवारलं गेलं तर पानांवर ठिपके पडलेले दिसतात, पानं करपल्यासारखे आपल्याला दिसतात. बरोबर आहे? आणि मनुष्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. तो लवकर थकतो. समजा कीटकनाशकाचे काही अंश त्याच्या संपर्कात येत असतील तर त्याचे जास्त विपरीत परिणाम त्याच्या शरीरावर दिसून येतात. म्हणून शक्यतो दुपारी 12 ते 2 हा तरी कालावधी टाळायला हवा, जेव्हा प्रखर ऊन असतं. फवारणी करत असताना न्याहारी करून किंवा जेवण करूनच काम करायला हवं. उपाशी पोटी हे काम करू नये. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाणी. माणूस एखाद वेळेस जेवला नसेल तर चालेल, पण त्याच्या शरीरामध्ये पाण्याची भरपूर मात्रा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना हातपाय स्वच्छ धुणे साबणाने, नुसत्या पाण्याने नाही, साबणाने स्वच्छ धुणे, स्वच्छ पाण्याने धुणे आणि मग त्याच्यानंतर न्याहारी करणे किंवा पाणी पिणे अपेक्षित आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आपण कीटकनाशक घेतलं त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. त्याच्यासोबत बॉटल सोबत एक कागद आलेला असतो. त्या कागदावर सगळी माहिती दिलेली असते. कुठलं कीटकनाशक आहे, त्याचं किती टक्केवारी आहे, कुठल्या किडींसाठी वापरलं जातं, किती प्रमाण वापरायचं, दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर त्याच्यासाठी कुठलं औषध वापरता येतं माणसाला, हे सुद्धा सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं. पण हा कागद काही सुरक्षित सांभाळून ठेवला जात नाही. आता हे बघा, ही बॉटल आहे. या बॉटल सोबत त्याच्या गळ्यामध्ये जे लटकवलेलं त्याचं मेडल आहे ना, ते आहे माहिती पत्रक. ते लिफलेट पहिले काढून वाचायचं. आता बरेच लोकांची तक्रार असते, इंग्रजीत आहे, आम्हाला कसं कळणार, बारीक अक्षरात लिहिलं आहे, आम्हाला कसं कळणार. पण जर तुम्ही काळजीपूर्वक उघडून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते 6 भाषांमध्ये असतात. आणि अगदी त्याच्याशी रिलेटेड जी माहिती असते साध्या सोप्या भाषेत दिलेली असते. हे बघा, हे मराठीत दिलेलं आहे. ठीक आहे. ते जे लिफलेट होतं त्याच्यातलाच हा फोटो आहे. मराठीत दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय घटक आहे, प्रत्येक घटकाचं किती प्रमाण आहे, कुठलं कीटकनाशक आहे, त्याचं ब्रँड नेम काय आहे, कुठल्या नावाने ते विकलं जात आहे, कुठली कंपनी विकते आहे, आणि याला म्हणतात शिफारस.
म्हणजे आता हे ॲम्प्लिगो ज्याला म्हणतो आपण, लॅम्बडा सायलोथ्रिन अधिक क्लोरॅन्ट्रनिलिप्रोल, हे सांगितलं आहे की तुरीमध्ये 200 मिली प्रति हेक्टर या प्रमाणात वापरायचं आणि कपाशीमध्ये 250 मिली प्रति हेक्टर. पाण्याचं प्रमाण किती ते सुद्धा लिहिलं आहे, 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचा. आणि फवारणीनंतर कापणीपर्यंत किती दिवस थांबायचं आहे? 18 दिवस तुरीमध्ये, 20 दिवस कपाशीमध्ये. एवढंच नाही, फवारण्यासाठी सल्ला काय दिला आहे की आवश्यक प्रमाणात औषध मापून घ्या, मोजून घ्या, अंदाजे नाही, पाण्यात चांगलं ढवळून घ्या आणि मग योग्य फवारणी पंपासह संपूर्ण पिकावर फवारणी करा. म्हणण्याचा अर्थ अगदी बारीक मधली बारीक गोष्ट त्याच्यावर त्याची नोंद असते. त्याच्या व्यतिरिक्त मग विज्ञानाच्या दृष्टीने त्याचा ग्रुप कुठला आहे, कशा पद्धतीने ते काम करतं, साठवून कसं ठेवायचं, कुठली खबरदारीचे उपाय घ्यायचे. आता जसं लिहिलेलं आहे की पीक फुलोरा अवस्थेत असताना फवारणी करू नये. ॲम्प्लिगो, जर आपण ही अट वाचलीच नाही त्या कागदावरची, आपल्याला कसं कळेल? कारण माशांसाठी आणि मधमाशांसाठी हे जे कीटकनाशक आहे ते हानिकारक आहे. इवन आता याच्यामध्ये सुद्धा लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, ज्याला आपण कराटे म्हणतो. तर पिकाची उंची 5 फुटाच्या वर असेल आणि अशा वेळी तुम्ही असं औषध जर फवारलं तर त्याच्यामुळे इचिंग म्हणजे खाजवल्यासारखं होतं, खाजल्यासारखं. म्हणून असे औषध कुठे वापरायला हवे? जिथे पिकाची उंची कमी आहे. नियम एकच आहे, तुमचा फवारणीचा जो नोझल आहे तो कमरेच्या खाली असायला हवा. तो जर वर गेला तर धोका वाढला. ही बाब मात्र आपण लक्षात ठेवायला हवी. येथे वापरलेल्या डब्यांची विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून पर्यावरण किंवा आजूबाजूला असलेला पाण्याचा स्रोत दूषित होणार नाही. तो डब्बा तसाच उघड्यावर फेकून द्यायचा नाही आणि फोडून तो जिथे मानवी वस्ती आहे तिथून दूर तो जमिनीत खाली गाडायला हवा. आणि प्रथमोपचार, जर समजा चुकून विषबाधा झाली तर काय करायचं की अंगावर पडलेलं औषध धुवून काढायचं, स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची. डोळ्यात गेली असेल तर डोळे स्वच्छ पाणी टाकून धुत राहायचे आणि ताबडतोब डॉक्टरांना बोलवायचं. त्या रोग्याला काहीही खाऊ घालायचं नाही, आपल्या मनाने त्याच्यावर उपचार करायचे नाहीत. ही सगळी माहिती नोंदवलेली असते कंपनीने. मग आता काही लोक अशिक्षित पण असू शकतात, त्यांना हे वाचता येणार नाही, तर हे चिन्हांच्या मार्फत सुद्धा दिलेलं असतं. आता इथे वर बघा, कडिकुलपाट ठेवणे, हातमोजे घालणे, मास्कचा किंवा व्हायझरचा वापर करणे, मोजमाप करताना कपाचा वापर करणे, शूज घालणे, सुरक्षित जो कोट असतो फवारणीचा तो घालणे, वापरण झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घेणे आणि माशांना हानिकारक, हे सगळे त्याच्यामध्ये नोंद केलेले असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की कीटकनाशकाचे हे डिटेल्स तर बघायचेच आहे. पण अजून एक बाब, कधी कधी कीटकनाशक जे आहे ना तर ते लूज पॅकिंग मध्ये सुद्धा काही शेतकरी खरेदी करतात. ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे. ओरिजिनल पॅकिंग, सील पॅक डब्यामध्ये किंवा पाकिटामधलंच कीटकनाशक खरेदी करायला हवी. आणि यातले तांत्रिक मुद्दे जर समजत नसतील किंवा कळायला अडचण असेल तर जाणकार व्यक्तीकडनं ती माहिती करून घेणं आवश्यक आहे. मग आपण याच्यामध्ये किमान काय पाहू शकतो की कीटकनाशक कुठलं आहे, त्याचं ट्रेड नेम काय, म्हणजे कंपनी कुठल्या नावाने बनवते, त्याचं फॉर्म्युलेशन कशा स्वरूपाचं आहे, पावडर आहे, लिक्विड आहे, आणि मुख्य म्हणजे त्याची एक्सपायरी डेट केव्हा आहे. याच्यासोबतच जर तुम्ही गोल फिरवून पाहिलं तर त्याच्या मागे हा लाल त्रिकोण आहे की हिरवा आहे की पिवळा आहे की निळा आहे, याच्यावरून आपल्याला त्याची विषाक्तता जी म्हणतो ती कळू शकते. हं. ज्याला आपण केंद्रीय कीटकनाशक मंडळ म्हणतोय ना, तर त्याचं आपल्या वेबसाईटवर सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला असं दिसतं, मेजर युजेस ऑफ पेस्टिसाइड. वेबसाईट कुठली आहे? ppqs.gov.in. तिथे गेलं की तुम्हाला अशी माहिती दिसते. आता ते माहिती देताना काय करतात, कीटकनाशक निहाय माहिती देतात. म्हणजे समजा तुमचं ऍसिफेट असेल, ऍसिफेट हे कीटकनाशक वेगवेगळ्या पिकांमध्ये कुठल्या किडीसाठी शिफारस आहे. इथे मी उदाहरण घेतलं क्लोरोपायरिफॉसचा. ते धानामध्ये शिफारसीत आहे, वालवर आहे, हरभऱ्यावर आहे, ऊसावर आहे, कपाशीवर आहे. असं धानामध्ये हिस्पा नावाची कीड आहे, पानं गुंडाळणाऱ्या अळीसाठी आहे, गादमाशीसाठी आहे, खोडकिड्यासाठी आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा फरक असतो. जसं तुम्ही खोडकिड्यासाठी वापरत असाल तर 1.25 लिटर प्रति हेक्टर आणि पानं गुंडाळणाऱ्या अळीसाठी असेल तर 1.25 लिटर प्रति हेक्टर. म्हणजे
पीक निहाय, कीड निहाय औषधाची मात्रा किती वापरायची ही सगळी माहिती तुम्हाला लेबल क्लेम मध्ये दिलेली असते. तिसरी महत्वाची गोष्ट, आता स्वतःच्या स्वास्थ्यासाठी कुठल्या सवयी आपण लक्ष देणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची बाब, प्रकृती ठीक नसेल तर फवारणी करणारा जो व्यक्ती आहे, मजूर आहे, त्यांनी हे काम हाती घेऊ नये. बरेच वेळा असं होतं, हंगामामध्ये काही ठराविक कालावधीसाठीच ही फवारणीची कामं उपलब्ध असतात, तेव्हा त्याला वाटतं की त्याच्यानंतर आपल्याला फारसं काही काम भेटणार नाही, त्यामुळे तो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम हाती घेतो. बरेच वेळा तब्येत प्रकृती ठीक नसेल तरी तो हे कामं घेतो. हे करणं अजिबात योग्य नाही. जेव्हा प्रकृती ठीक नसेल तर अशा वेळी त्या कीटकनाशकाच्या वातावरणात राहणे, फवारणी करणे हे घातक ठरवू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही अति मेहनतीचे कामं करताय तेव्हा अशा बाबी तुम्हाला बरेच वेळा दिसून येतात की देशी दारू पिणे किंवा तंबाखू खाणे किंवा सिगरेट, बिडीचा वापर करणे. तर या सगळ्या बाबी प्रकर्षाने टाळणं अत्यंत आवश्यक आहे. याला कारणच आहे की समजा कोणी देशी दारू पिलेली असेल तर तिथे जर त्याला काही त्रास झाला, म्हणजे विषारी वायू जो तयार होतो, आता तुम्ही बघा क्लोरोपायरीफॉस जे आपण म्हणतो, शेतकरी सांगतात की गॅस पॉयझन आहे. गॅस पॉयझन म्हणजे काय, जिथे फवारणी केली तिथे विषारी वायू तयार होतो. मग तो किडींना घातक आहे, तसंच माणसाला सुद्धा घातक आहे. पण आता हा व्यक्ती ऑलरेडी जर समजा दारू पिऊन आहे तर त्याला तो होणारा त्रास पटकन लक्षात येणार नाही. तेच जर निरोगी किंवा कुठल्याही प्रकारची नशा न केलेला माणूस त्याला लक्षात येईल की आपल्याला गरगरल्यासारखं होत आहे किंवा डोळे चुरचुरतात आहे, हातापायाला लाहीलाही होत आहे, तर तो पटकन तिथून बाहेर निघू शकतो. तो जितक्या लवकर तिथून बाहेर निघेल तर संभाव्य धोका टळेल. पण नशा केलेल्या व्यक्तीला या बाबी पटकन लक्षात येत नाही, म्हणून धोका होतो. म्हणून फवारणी करत असताना ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जिथे फवारणी चालू आहे तिथे अन्नपदार्थ ठेवायचे नाही किंवा ठेवले तरी योग्य पद्धतीने झाकून ठेवायचे, जेणेकरून त्या कीटकनाशकांचे अंश उडून तुमच्या खाद्यपदार्थांवर येणार नाहीत. आणि समजा चुकून अपघाताने जर कीटकनाशक कपड्यांवर, अंगावर उडलं तरी ते स्वच्छ धुवून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात जास्त कॉमनली काय दिसतं की डब्बा उघडत असताना बरेच वेळा कीटकनाशक डोळ्याच्या दिशेने उडतं. थोड्या बहुत प्रमाणात जरी उडलं तरी डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी प्रथमोपचार म्हणून काय करायचं की डोळ्यामध्ये सतत स्वच्छ पाण्याची धार सोडायची, जेणेकरून जितके त्या औषधाचे अवशेष असतील ते सहजपणे निघून येतील आणि ताबडतोब त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं. फवारणी झाली की हातपाय धुणे आणि त्याच्यानंतर स्वच्छ साबणाने आणि त्याच्यानंतरच मग जेवायला बसायचं. आणि तुमचं सगळं काम झालं की त्याच्यानंतर आंघोळ करायची, जेणेकरून तुमच्या शरीरावर, अंगावर जी कीटकनाशकांचे अवशेष असतील ते निघतील. वापरलेले कपडे सुद्धा स्वच्छ धुवायचे. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की घरी आल्याबरोबर आपण ते सगळे कपडे धुवायला टाकतो, आंघोळ करतो. बस तेच सगळ्या सवयी आपल्याला या कीटकनाशकांच्या बाबतीत सुद्धा अंमलात आणायच्या आहेत. आता तुम्ही बघा, कोणाच्याही किचन मध्ये गेलं तर एक गोष्ट कॉमनली काय दिसते की जसं जॅमची बॉटल असो, सॉसची बॉटल असो, ते इतर गोष्टी साठवणुकीसाठी वापरल्या जातात, बरोबर आहे. तुपाचा डब्बा असो, तर तसंच कीटकनाशकांचे डब्बे किंवा त्या बॅगा सुद्धा बरेच वेळा इतर काय म्हणता येईल त्याला, घटकांची साठवणूक केल्यासाठी कधी कधी वापरल्या जातात. हे सुद्धा अतिशय हानिकारक आहे. तुम्ही कितीही स्वच्छ तो डब्बा धुतला तरी त्याच्या आतमध्ये कीटकनाशकाचे काही ना काही अवशेष राहतात. त्यामुळे पाणी किंवा इतर गोष्टी साठवण्यासाठी या कंटेनर्सचा वापर करू नये. आता फवारणीचे इक्विपमेंट्स, आता तुम्ही बघा, जिथे फवारणी चालू असते तो पंप जर तुम्ही काळजीपूर्वक बघाल तर तो हमखास लीक असतो. त्याच्यातनं पाणी, म्हणजे कीटकनाशकाचं द्रावण थेंब 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 त्या व्यक्तीच्या सदरा जो असतो तो ओला करत असतो किंवा त्याच्या पाठीवर ते सांडलेलं दिसतं. आपल्या त्वचेमधून हे सगळे घटक अक्षरशः शरीरामध्ये शोषून घेतले जातात आणि हे विषारी घटक जेव्हा शरीरामध्ये शोषून घेतले जातात तेव्हा त्याचे कदाचित बरेच वेळा असं होईल की तेव्हा त्याचे काही विपरीत परिणाम दिसणार नाही, कालांतराने दिसतील, पण हे अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे तुमच्या पंपाची, मग ते डस्टर असो, स्प्रेयर असो, त्याची सीझनच्या आधी दुरुस्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता फवारणी करत असताना पाणी कुठलं वापरतात तर तिथलंच डबक्यातलं पाणी घेतलं जातं. त्या पाण्यामध्ये असतं गाळ, कचरा, माती.
मग ते काय होतं, नोझल होतं ब्लॉक. नोझल ब्लॉक झालं की नोझल काढायचं आणि तोंडाने फुंकर मारायची, म्हणजे स्वच्छ होतं. हे अतिशय हानिकारक आहे. तुम्ही नोझल तोंडाच्या संपर्कात आणलं म्हणजे कीटकनाशक थेट तोंडाद्वारे कमी प्रमाणात का होईना पोटात जाऊ शकतं. त्यामुळे बारीक पिननी किंवा काडीनी ते स्वच्छ करायचं, तोंडाने फुंकर मारून स्वच्छ करणं अपेक्षित नाही. आणि मेंटेनन्स आपल्या इथे अजिबात नाही. हंगामामध्ये काम संपल्यावर सुद्धा ते स्वच्छ करून, ऑइलिंग करून साठवून ठेवायचं आणि हंगाम सुरू व्हायच्या आधी सुद्धा ते व्यवस्थित पाहून घ्यायचं की ते योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही, त्याच्यात कुठे लिकेज तर नाही, कुठला एखादा पार्ट बदलवायची गरज आहे की नाही. याला आपण म्हणतो त्याचं मॅनेजमेंट, मेंटेनन्स. मग हे व्यवस्थितरित्या काम झाल्यानंतर आपण साठवून म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, लहान मुलं यांच्यापासून दूर सुरक्षितरित्या सांभाळून ठेवायचे. आता फवारणी करत असताना काही बाबींकडे अत्यंत काटेकोर लक्ष देणं आवश्यक आहे. कीटकनाशकांचा वापर करत असताना व्यवस्थित मोजमाप करून औषध वापरायला हवं. बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल, त्या बॉटल सोबत एक छोटासा कप येतो. त्या कपवर लिहिलेलं असतं 2 मिली, 5 मिली, 10 मिली. तर ते कशासाठी आहे? ते माप आहे, मोजायसाठी औषध आहे. आता समजा तुम्ही कोराजेन घेताय, तर कोराजेनची शिफारस आहे 60 मिली प्रति एकर आणि कोराजेनची बॉटल सुद्धा 60 मिलीची भेटते. मग 1 एकर क्षेत्रासाठी समजा तुम्ही 200 लिटर पाणी तयार केलं, तर काय करायचं? 2-3 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हे 60 मिली औषध टाकायचं, ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि मग त्या 200 लिटर पाण्याच्या ड्रममध्ये हे औषध टाकायचं आणि मग फवारणीसाठी वापरायचं. डायरेक्ट 200 लिटरच्या पाण्यामध्ये किंवा पंपामध्ये औषध टाकणे अपेक्षित नाही. औषध पहिले थोड्या प्रमाणात बनवून घ्यायचं आणि नंतर मग ते मोठ्या प्रमाणावर मिसळायचं. पण हे करत असताना मोजमाप करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मिश्रण तयार करत असताना लाकडी काठी किंवा दांडा वापरणं अपेक्षित आहे. हाताने किंवा लोखंडी दांड्याने हे करणं योग्य नाही, कारण त्याच्यामध्ये हाताने जर केलं तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर दिसतील, किंवा जर लोखंडी दांड्याने केलं किंवा लोखंडी ड्रम मध्ये केलं, तर लोखंडी बकेटमध्ये केलं तर कधी कधी केमिकल रिॲक्शन होते, रासायनिक क्रिया होते. त्यामुळे ते जे औषध आहे त्याच्यावर विपरीत परिणाम आपल्याला दिसू शकतो. फवारणीसाठी तयार केलेलं भरत असताना जर डायरेक्ट पंपात टाकायचा प्रयत्न केला तर ते सांडणार. म्हणून आपण चाडी ज्याला म्हणतो, नरसाळा, त्याचा जर वापर केला तर ते योग्य पद्धतीने साठवल्या जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फवारणी करत असताना वारा समोरून नको. म्हणजे फवारणी केलं आणि झोत आपल्याकडे जर उडत असेल तर याचा अर्थ काय होईल की आपण डायरेक्ट त्या औषधाच्या संपर्कात येतोय. त्यामुळे पाठीमागून हवा वाहत असताना आणि हवेची गती किंवा हवा शांत असताना फवारणी करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने जर फवारणी केली तर बरंचसं औषध श्वासाद्वारे, डोळ्याद्वारे, त्वचेद्वारे आपल्या शरीरात जाईल. मग कधी मळमळ सारखं होईल, डोळे चुरचुरल्यासारखे होतील, डोकं दुखल्यासारखं होईल, चक्कर आल्यासारखं होईल. हे सगळे विपरीत परिणाम कशामुळे होतात आहे? तर ह्या कीटकनाशकांचा आपल्या शरीराशी आलेल्या संपर्कामुळे. आता शेती म्हटलं की लहान मुलंही सोबत राहणार आणि लहान मुलं म्हटलं म्हणजे त्यांना जिज्ञासा किंवा कुतूहल राहणार आणि मग ते गमती गमतीमध्ये फवारणी करायची सुद्धा नक्कल करणार. पण हौस म्हणून सुद्धा का होईना लहान मुलांच्या हाती कीटकनाशक किंवा कीटकनाशकाचा पंप द्यायचा नाही. फवारणीचं द्रावण तयार करताना घ्यायची काळजी मी तुम्हाला सांगितलीच. पाणी नेहमी स्वच्छ घ्यायचं, ड्रम प्लास्टिकचा वापरायचा, मिश्रणासाठी जो दांडू आहे तो सुद्धा लाकडाचा किंवा प्लास्टिकचा असायला हवा, लोखंडी वापरायचा नाही. फवारणी जेव्हा करायची आहे त्याच्या 5 मिनिट आधीच फवारणीचं द्रावण तयार करा. आधीपासून बनवून ठेवायचं नाही. बरेच वेळा फवारणीचं द्रावण बनवून ठेवतात बरेच आधी आणि मग पावसामुळे किंवा इतर काही कारणामुळे फवारणी रद्द झाली तर ते द्रावण तसंच राहतं. असं करणे योग्य नाही. फवारणी करण्याच्या 2 मिनिट आधीच जरी तुम्ही बनवलं तरी द्रावण बनवायला फारसा वेळ लागत नाही. मग आता पंप. आता पंपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एकच सांगतो. साध्या भाषेत त्याला म्हणतात थेंब. आता तुम्ही बघा, कधी लग्नामध्ये जर तुम्ही गेले असाल तर गेटवर एक छोटा कूलर लागलेला असतो. त्याच्यामधनं पाण्याचे बारीक तुषार उडत असतात. बरोबर आहे? तर ते तुषार कसे असतात? तुम्ही जात असताना थंडगार वाटतात. पण त्यांनी ओलं होतो का आपण? नाही. कारण त्याचे जे कण आहेत पाण्याचे ते अतिशय छोटे असतात. तसंच पंपाच्या बाबतीत आहे. पंपामधनं बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा आकार 100 ते 300 मायक्रॉन असला पाहिजे. 300 मायक्रॉन पेक्षा जास्त असेल तर काय होईल? डायरेक्ट पाण्याचा थेंब तयार होईल आणि तो पानावरून ओघळून खाली पडेल.
ओघळून जर खाली पडला तर काय होत आहे, कीटकनाशक जिथे फवारायला जायला हवं तिथे फवारल्या न जाता ते जमिनीवर ओघळून पडत आहे. आणि जर 100 पेक्षा कमी जर झाला तर काय होईल, तो हवेने उडून जाईल, ज्याला आपण ड्रिफ्ट म्हणतो. त्या 2,4-D बाजूच्या शेतात जे फवारलं जातं ते उडून आपल्या शेतात येतं आणि मग आपल्या शेतातले कपाशीचे पानं भेंडीच्या पानासारखे झालेले दिसतात. याला म्हणतात ड्रिफ्ट. म्हणजे ते औषध उडून दुसऱ्याच्या शेतात जाणार. तुम्ही विश्वास नाही करणार, अभ्यासामध्ये असं दिसून आलंय की तुम्ही तुमच्या शेतामध्ये 100 मिली औषध फवारत असाल तर असं म्हटलं जातं की त्यातलं फक्त 2 मिली औषधच फक्त योग्य जागी पोहोचतं, बाकी औषध इकडे तिकडे उडून जातं. तर म्हणण्याचा अर्थ की फक्त 2% औषधच जागेवर फवारल्या जात आहे, तरी सुद्धा आपल्याला एवढे चांगले रिझल्ट भेटतात. त्यामुळे जर आपण बऱ्याच बाबतीत जर काळजी घेतली तर आपल्याला अजून चांगले रिझल्ट भेटू शकतात. हे तीन तीन नोझल आहेत. एक हॉलोकोन जे कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या फवारणीसाठी वापरलं जातं. सगळ्यात जास्त वापरलं जाणारं हे नोझल आहे आणि याच पद्धतीचं नोझल कीटकनाशकांचं किंवा बुरशीनाशकांचं द्रावण फवारण्यासाठी अपेक्षित आहे. पण जर ते तणनाशकासाठी असेल तर त्याला फ्लड जेट म्हणतात. जशी फवारणीची मात्रा कीटकनाशकांमध्ये 200 लिटर एकरी किंवा 500 लिटर हेक्टरी असते, तशी तणनाशकांच्या बाबतीत मात्र ती जास्त असते. कीटकनाशकांमध्ये तुम्ही पाण्याच्या प्रमाणामध्ये जर कमी ठेवली तर तुम्हाला त्याचे अपेक्षित रिझल्ट भेटत नाहीत. आणि तिसरा एक प्रकार आहे फ्लॅट फॅन. तर ते कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकांसाठी सुद्धा वापरलं जातं. बहुतांश अशा पिकांमध्ये जिथे पाण्याची गरज जास्त आहे. आता तुम्हाला मी एक साधंसं गणित सांगतो. आपल्या इथे फवारणी करत असताना 3 प्रकारचे पंप वापरले जातात. एक नॅपसॅक पंप, एक बॅटरी पंप आणि तिसरा पेट्रोल पंप. आता नॅपसॅक पंप आणि बॅटरी पंप जो चायनाचा असतो, ते दोघंही सख्खे चुलत भाऊ आहेत. फक्त फरक इतका आहे की नॅपसॅक पंपामध्ये प्रेशर तयार करायचं काम हाताने हँडल मारून करावं लागतं. तेच काम बॅटरी ऑपरेटेड मध्ये बॅटरी करते. आता याच्यात फरक काय पडतो? हे बॅटरी ऑपरेटेड पंप शेतकरी बंधू पॉवर स्प्रेअर म्हणून वापरतात, पण तो पॉवर स्प्रेअर नाही. त्याच्यामध्ये काय करावं लागतं की त्याच्यामध्ये आता जो फवारणी करणारा नॅपसॅक पंपामध्ये हँडल मारत चालतोय, तर साहजिकच त्याची चालण्याची गती थोडी कमी असते. त्यामुळे याच्यामध्ये 50% औषध जास्त घेऊ शकता, पण औषध दुप्पट तीनपट याच्यामध्ये करता येत नाही. हा, जर औषध तीनपट करायचं असेल तर पेट्रोल पंपामध्ये. कारण याला प्रॉब्लेम असा आहे की समजा असं गृहीत धरा आपण तुरीचं पीक फवारताय, 6 फूट पिकाची उंची आहे, तर 1 एकर क्षेत्र फवारायसाठी नॅपसॅक पंपानी 300 लिटर पाण्याची गरज आहे. पण बॅटरीमध्ये तेच काम 200 लिटर मध्ये होईल आणि पेट्रोल पंपामध्ये 100. म्हणजे इथे पाण्याचं प्रमाण झालं 1/3. म्हणून काय केलं जातं, औषधाचं प्रमाण 3 पट केलं जातं. म्हणजे जिथे नॅपसॅक पंपात 20 मिली प्रति 10 लिटर पाणी वापरलं जातं, तिथे पेट्रोल पंप असेल तर ते 60 मिली वापरायला हवं, किंवा बॅटरीचा असेल तर 30 मिली. म्हणजे 1.5 पट. म्हणजे 20 मिली नॅपसॅक पंप 10 लिटर पाण्यात, 30 मिली 10 लिटर पाण्यात बॅटरीवाल्या पंपात आणि पेट्रोल पंपासाठी 60 मिली. जेणेकरून एकरी 600 मिली औषधाची शिफारस आहे, तर तितकी मात्रा फवारणीमध्ये जायला हवी. आता फवारणी करताना नेहमी लांब बाह्यांचा सदरा आणि विजार घालणं आवश्यक आहे. बहुतांश वेळा शेतकरी तसंच म्हणजे उघडे किंवा बनियान घालून फवारणी करतात. त्यांनी काय होतं, ते कीटकनाशक थेट शरीराच्या उघड्या भागाच्या संपर्कात येतात. हे होऊ नये याच्यासाठी डोक्याला गुंडाळून घेणे, तोंडाला मास्क बांधणे, हातात मोजे घालणे, पायात शूज घालणे हे अत्यंत आवश्यक आहे. मोजमाप करताना मी तुम्हाला सांगितलं आहे की हातात मोजे असणं आणि सुरक्षित पद्धतीने ती मोजमाप करून घेणं आवश्यक आहे. भर उन्हामध्ये जर फवारणी होत असेल तर डोक्याला गुंडाळून घेतलेलं असेल तर उन्हाचा त्रास कमी होईल. आणि मग कीटकनाशकांची फवारणी करून झाली की मग काय करायचं, ते सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवायचे कडी कुलपात. एक बाब मी इथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते की जितकी गरज आहे तितकंच औषध विकत घ्या. आता प्रत्येक गावात, प्रत्येक तालुका प्लेसला, छोट्या छोट्या जागी या कृषी सेवा केंद्राची उपलब्धता आहे. त्यामुळे औषधे भेटणार नाही किंवा जास्त प्रमाणात घेऊन ठेवलं असं करायची गरज नाही. जेवढी गरज असेल तेवढंच औषध घ्या. पण समजा काही कारणांमुळे जर ते औषध तर कडी कुलपात अशा पद्धतीने सुरक्षितरित्या साठवून ठेवा. आता ही बाब तर आपल्या जागी दिसत नाही, पण जिथे फवारणी केलेली आहे अशा क्षेत्रामध्ये इशारा फलक लावणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून काही गुरंढोरं चालणारे लोक असतील किंवा काही काही लोकांना टोमॅटो,
शेंगा खायचा चस्का असतो, तर अशा जागी नुकताच फवारलेल्या क्षेत्रामध्ये ही विषबाधा होऊ शकते. मी परत एकदा सांगतोय, जी कीटकनाशकाचे उरलेले डबे आहेत ते अशा जागी जर तुम्ही फेकून दिले तर पाणी प्रदूषित होईल. मग त्या पाण्यामध्ये असणारे पक्षी असो किंवा पशु असतो, तिथे पाणी प्यायला आलेले असतील, मासे असो, तर त्यांना यापासून हानी होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाची बाब की फवारणी करत असताना समजा विषबाधा झाली, त्याच्यावर विपरीत परिणाम दिसले, तर जर जाणकार माणूस असेल तर त्यांनी प्रथमोपचार द्यावे, नाहीतर लवकरात लवकर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं. डॉक्टरांकडे घेऊन जात असताना ते जे माहिती पत्रक किंवा पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं ते डॉक्टरांकडे घेऊन जायचं, जेणेकरून डॉक्टरांना त्या कीटकनाशकाचं स्वरूप आणि त्याच्यामुळे विषबाधा झालेली असल्यास करावयाची उपाययोजना याची माहिती ताबडतोब भेटेल. ते जर माहिती पत्रक जागेवर नसेल तर तो कीटकनाशकाचा डबा तरी सोबत घेऊन जावा किंवा त्याचं नाव नोंदवून सोबत घेऊन जावं, जेणेकरून डॉक्टर त्या अनुषंगाने उपाययोजना सुरू करतील. नाहीतर पिवळ्या रंगाचा डबा होता, लाल रंगाचा डबा होता, हे सांगितलं तर डॉक्टरांना फक्त पेशंटचे जे सिम्पटम्स आहेत, त्याच्यामध्ये जी लक्षणं दिसतात त्या अनुषंगाने उपाययोजना करावी लागेल आणि कधी कधी दुर्दैवाने दुर्घटना सुद्धा होऊ शकते. म्हणून हे माहिती पत्रक किंवा औषधांचा डबा सोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बरेच वेळा फवारणी झाली की हे औषधं चे डबे किंवा ते माहिती पत्रक फेकून दिलं जातं. हे साठवून ठेवा. जसं आपण सोयाबीन मधलं काही बियाणं राखून ठेवतो किंवा त्याचा टॅग सांभाळून ठेवतो, तसंच हे औषधं सुद्धा सांभाळून ठेवायला हवे, जेणेकरून जर समजा काही असं प्रॉब्लेम झाला तर ते तेव्हा आपल्याला कामी येऊ शकतात. आता समजा अनावधानाने जर त्रास झालाच, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पोटातनं कीटकनाशक शरीरात तेव्हाच जाऊ शकेल जर तो व्यक्ती मुद्दाम औषध प्यायचा प्रयत्न करतो आहे तर. अदरवाईज तोंडातनं शक्यतो कीटकनाशक शरीरात जात नाही. मग जातं कुठून? तर त्वचेमधून, दुसरं डोळ्यांमधून आणि तिसरं म्हणजे श्वासोश्वासाद्वारे. त्यामुळे हे तीनही घटक जर व्यवस्थित सुरक्षितरित्या झाकून असतील तर विषबाधेचं प्रमाण अतिशय कमी राहील किंवा नगण्य राहील. अनावधानाने ते तुमच्या शरीरावर उडलं किंवा अंगावर पडलं तर आंघोळ करणे स्वच्छ साबणाने आणि त्याचे अवशेष धुवून काढणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि समजा कोणी जर विषबाधा झाली तर त्याला लगेच त्या फवारणीच्या म्हणजे जिथे विषारी वातावरण तयार झालेलं आहे तिथून त्याला दूर नेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि अनावधानाने कोणी जर ते पोटात घेतलं जरी असेल तर साधंच आहे, मिठाचं पाणी करायचं, मीठ थोडं जास्त घ्यायचं आणि ते त्याला पाजायचं कोमट पाण्यात, जेणेकरून वांती होईल, वॉमिटिंग होईल, ओकारी होईल आणि शरीरातला बहुतांश विषारी पदार्थ त्या ओकारी सोबत निघून येईल, जेणेकरून जितका कमी मात्रा विषाची शरीरात राहील तेवढी हानी कमी होईल. आणि कधी कधी काय होतं, कीटकनाशकाचा जास्त वेळ संपर्क आला तर काही लोकांना फिट्स पण येतात. तर अशा वेळी मऊ कापडाची गुंडाळी जी आहे ती दातांच्या मध्ये ठेवावी, जेणेकरून त्याची जीभ चावली जाणार नाही. मग त्याला काही खाऊ पिऊ घालायचा प्रयत्न करायचा नाही. पहिलं काम काय करायचं आहे, त्याला बरं वाटेल अशा वातावरणात न्यायचं आणि लगेच डॉक्टरांकडे त्याला घेऊन जायचं. तर लेबल क्लेम शिफारसीसाठी मी तुम्हाला सांगितलं वेबसाईटवर माहिती दिलेली आहे, तिथून आपण हा संदर्भ घेऊ शकतो किंवा आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा कुठल्या पिकावर कुठल्या किडीसाठी कुठलं औषध फवारायचं याची माहिती दिलेली आहे. आता एक गोष्ट तर पक्की आहे, काही लोक ऑर्गॅनिक शेती करतात, काही वनस्पतीजन्य औषध फवारतात, काही लोक कीटकनाशकांचा वापर कमी ठेवायचा प्रयत्न करतात. पण कीटकनाशकांच्या वापराशिवाय शेती किंवा इतक्या लोकांना खाऊ घालणं शक्य नाही. पण म्हणून फक्त कीटकनाशकाचा अवास्तव किंवा अवाजवी वापर करणं सुद्धा योग्य नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ठेवायचं आहे किडींचं प्रमाण कमी आणि आपला आर्थिक फायदा व्हायला हवा जास्त. म्हणून कीड दिसली म्हणून फवारणी करायची नाही, आपल्याला गरज असेल तेव्हाच फवारणी करायची. मग गरज केव्हा आहे, जर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली तर, नाहीतर फवारणी करायची नाही. आता बरेच वेळा शेतकरी सांगतात की सोयाबीनच्या पानांवर छोटे छोटे छिद्र दिसतात आहे, लगेच खरंच फवारणी करण्याची गरज आहे का? हो नाही, अजिबात नाही. त्यांनी कुठलंही आर्थिक नुकसान होत नाही. म्हणून हे हे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट की औषध जास्त वापरलं म्हणजे जास्त फायदा होतो, अजिबात नाही. औषध जास्त वापरला म्हणजे फायदा जास्त होतो का माहिती नाही, पण खर्च मात्र नक्की जास्त होतो. पंपांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की नॅपसॅक पंप आणि बॅटरीचा पंप हे सारखेच आहेत. फक्त तुम्हाला औषधाची मात्रा जर 3 पट करायची असेल
तर ती पॉवर स्प्रेअरमध्ये करता येते. नॅपसॅक पंपामध्ये किंवा बॅटरीवाल्या पंपामध्ये औषध 2 पट 3 पट केलं तर आपल्याला अपेक्षित रिझल्ट भेटत नाही. कोणी कितीही नाही म्हटलं तरी सोयाबीन सारख्या पिकामध्ये एकरी 200 लिटर पाणी लागतं आणि तुरी सारख्या वाढलेल्या पिकामध्ये 300. कमी जास्त 150 ते 200, 250 ते 300 तरी फवारणी आवश्यक आहे. पण नवीन ट्रेंड काय म्हणतो की एकरी 5 पंप, एकरी 6 पंप. म्हणजे पाण्याची शिफारस 200 लिटरची, आपण वापरून राहिलो 70, म्हणजे 1/3. आणि मग ते सांगतात की फवारणी केली तरी आपल्याला रिझल्ट भेटला नाही. हे होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, औषधाची मात्रा पण शिफारसीत घ्यायची आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा. आता आपण कोराजेनचं उदाहरण घेऊ. कोराजेनची शिफारस आहे 60 मिली प्रति एकर. शेतकरी वापरतात 30 ml प्रति एकर. दुसरी महत्वाची गोष्ट, 200 लिटर म्हणजे साधारणतः 12-13 पंप वापरायला हवे, तर शेतकरी वापरतात 5 ते 6. अडीच मिलीच्या जागी 5 मिली वापरलं तर होईल असं नाही. मग असं जर असतं तर शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या नसत्या की बुवा फवारणी केल्यानंतरही फायदा होत नाही. याला कारण काय आहे की अयोग्य पद्धतीने फवारणी केली तर आपल्याला अपेक्षित असे रिझल्ट भेटत नाही. त्यामुळे जे 12,000 रुपये लिटरचं कोराजेन घेऊ शकतात त्यांनी फवारणी करणाऱ्याला शिल्लकचे 200 रुपये दिल्याने कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही. या विपरीत त्याला रिझल्टच त्याचे चांगले भेटणार आहेत. म्हणून आणि शेवटी काय आहे, एक महत्वाचा मुद्दा अजून आहे की फवारणी करत असताना शेतकरी बंधूंनी फक्त एक कीटकनाशक फवारलं असं होत नाही. शेतकरी काय करतात, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक पाण्यात विरघळणारं खत, एखादं अमायनो, झाईम, टाईम असे 3, 4, 5 घटक एकत्र मिसळून फवारणी करतात. त्यांना वाटतं की हे वेगवेगळ्या वेळी फवारणी केली तर फवारणीचा खर्च वाढेल. पण हे घटक एकत्र मिसळून फवारता येतात का, हे तपासून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर फायदा व्हायचा राहील बाजूला, नुकसान होण्याची शक्यता आहे. आता इथे बघा, पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय की पांढरं द्रावण इथे खाली बसलेलं आहे आणि वर त्याचा वेगळा थर किंवा तवंग तयार झाला. इथे जसं आपण म्हणतो ना दूध फाटलं, तसं ते द्रावण फाटलेलं आहे. इथे फेस तयार झालेला आहे. म्हणण्याचा अर्थ की याचा अर्थ हे द्रावण एकत्र मिसळून फवारता येण्यायोग्य नाही. कधी कधी तुमच्या ड्रम मध्ये असे तरंगणारे पदार्थ दिसले तर समजून घ्यायचं की ते द्रावण जे तयार केलेलं होतं ते फाटलंय. मग असं द्रावण जर तुम्ही फवारलं तर एक तर पिकाला हानी पोहोचेल किंवा तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही. कधी कधी हे असे पिवळ्या रंगाचे घट्ट चिकट पदार्थ तयार होतात जर शिफारस नसलेले घटक तुम्ही एकत्र मिसळून फवारले तर. आता एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये दिसतंय, आता हे छोटासा प्रयोग करून पाहतात आहे की त्यांना प्रयोग करताना असं लक्षात येत आहे की जेव्हा वेगवेगळे द्रावण मिसळून फवारले जातात तेव्हा काय होतं. आता बघा, आता याच्यामध्ये ते काय सांगतात आहे की द्रावण एकत्र मिसळून फवारणी करत असताना काय होतं बघा. आता जसं या काचेच्या बॉटलमध्ये एक द्रावण आहे, त्यांनी ते घेतलं, त्याच्यामध्ये आता ते दुसरा घटक मिक्स करणार. आता हे बघा, कथ्या रंगाचं द्रावण दिसतंय, त्याच्यामध्ये समजा त्यांनी आता एक कीटकनाशक आहे हे, तर त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकलं. आता ते मिसळल्यानंतर काय होत आहे, काही फरक दिसतोय का त्याच्यात, तर ते हलवून बघायचं. आता त्याच्यामध्ये समजा हे पाण्यात विरघळणारं खत टाकलं. आता हे 3 घटक एकत्र झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जसं एकजीव मिश्रण व्हायला हवं तसं एकजीव मिश्रण तयार होत नसेल तर याचा अर्थ गडबड आहे. असं द्रावण आपल्याला मिसळून फवारता येणार नाही. बघा, आता त्यांनी मिक्स केलं, आता बघा रंग बदलला. ठीक आहे, पहिलं कसं होतं कथ्या रंगाचं, आता कसं झालं ते मातकट रंगाचं झालंय. बरोबर आहे. याचा अर्थ शक्यता ही आहे की हे कॉम्पॅटिबल नाही. अच्छा, त्याच्यामुळे त्या फवारल्या गेलेल्या औषधांचा प्रभाव पण कमी होईल आणि एवढंच नाही तर त्याच्यामुळे झाडावर सुद्धा विपरीत परिणाम दिसू शकतात. लोक सांगतात की बाबा कीटकनाशक आहे म्हणजे विष आहे आणि विष एक्सपायर झाल्यावर तर अजून विषारी होतं, असं नाही. बरेच वेळा त्याची स्टेबिलिटी किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो सुद्धा कमी होतो. त्यामुळे गरज असेल तेवढंच औषध खरेदी व्हायला हवं आणि नजीकच्या काळात एक्सपायर होणारे बॉटल घ्यायलाही नको. त्याला म्हणायचं की नवीन लॉट मधलं असेल तर दे, नाहीतर मी दुसऱ्या दुकानातनं घेणार. तर ते तुम्हाला तसं देतील. जुनं औषध वापरणं अजिबात योग्य नाही. हा, आता हे म्हणत असताना आपण हे गृहीत धरतो आहे की समजा मला आता ऑगस्टमध्ये फवारणी करायची आहे तर किमान 3-4 महिने एक्सपायरी असलेलं औषध तरी आपण आणायला हवं. 15 दिवस 1 महिनावाला जर असेल आणि अनावधानाने फवारणी टळली तर मात्र ते औषध आपल्या कामी राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बरेच वेळा शेतकरी सांगतात की बाबा ते फवारणी करणारे काळजी घेत नाही, मग आम्ही त्याला काय करणार.
तर तुमच्या माहितीसाठी की विषबाधा प्रकरणी जरी शेतमजुराला विषबाधा झाली तरी त्याची जबाबदारी शेतकऱ्यावर किंवा त्या मालकावर असते. त्यामुळे तो चूक जर करत असेल तर त्याला सजग करणं आपलं काम आहे, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, जान है तो जहान है. जीव असेल तरच या सगळ्या बाबींचा आपण पुढे विचार करू शकतो. म्हणून आता मी जे सांगितल्या त्या सगळ्या बाबींची, किमान त्यातल्या काही महत्वाच्या बाबींची तरी नोंद घेऊन ते अंमलात आणायचा प्रयत्न आपण करायला हवा.